ठाण्यात लहान मोठी मिळून सुमारे 800हून अधिक हॉटेल्स, उपाहारगृह आणि खाद्य व्यवसाय सुरू आहेत. मात्र मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाल्यानं या व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय. सर्व हॉटेल चालकांकडे पुढील 5 ते 6 दिवस चालेल इतकाच साठा असल्याची माहिती ठाणे हॉटेल संघटनेच्या वतीनं देण्यात आली आहे. दरम्यान काळ्या बाजारात सिलेंडरची विक्री केली जात असून त्यासाठी 400 रुपये जास्त घेतले जात असल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या झळा आता भारताला विविध क्षेत्रात बसू लागल्या आहेत. तर यातील सर्वात महत्त्वाचे जागतिक पातळीवर खनिज तेल, LPG, CNG गॅस पुरवठा विस्कळीत झालाय. याचा थेट फटका नागरिकांना बसू लागलाय. घरगुती गॅस सिलेंडर देखील एका ठराविक कालावधीनंतरच ग्राहकांना मिळणार आहे. तर हॉटेल व्यावसायिकांना लागणारे व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा लवकरच बंद करण्यात येणार आहेत. हॉटेल व्यवसाय पूर्णपणे LPG गॅसवर अवलंबून असल्यानं या संभाव्य टंचाईचा थेट परिणाम शहरातील खाद्य व्यवसायावर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. गॅस पुरवठादारांकडून कधीही पुरवठा थांबू शकतो अशी सूचना देण्यात आल्यानं अनेक हॉटेल व्यावसायिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त गॅस सिलेंडरचा साठा करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. मात्र सध्या बहुतांश हॉटेल्सकडे केवळ पुढील 5 ते 6 दिवसच चालेल इतका गॅस साठा उपलब्ध असल्याचं सांगितलंय. दरम्यान ठाणे शहरातील हॉटेल व्यवसायाशी संबंधित विविध संघटनांनी या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. गॅस पुरवठा दीर्घकाळ बंद राहिला तर शहरातील अनेक हॉटेल्सना तात्पुरती बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते अशी माहिती हॉटेल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसंच प्रशासनानं आणि संबंधित गॅस पुरवठा यंत्रणांनी या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देऊन हॉटेल व्यवसायासाठी गॅसचा नियमित पुरवठा सुरू ठेवावा अशी मागणीही केली आहे. आता हॉटेलमध्ये म्हणजे आम्हाला सिलेंडरच भेटत नाहीये. आमच्याकडे कसं 70% LPG आहे, 30% CNG आहे, PNG आहे, पाईपलाईन गॅस आहे. आता काय आम्हाला ठाण्यामध्ये पहिले एक वेळेस सांगितलं बी. आता शशिकांत काळे म्हणून एक आपल्या CFO होते, त्यांनी तेव्हा परमिशन दिलं नव्हतं ते पिरियडमध्ये. त्याच्यामुळे आजचे दिवस ठाण्यामध्ये हे हाल झाला. नाहीतर आतापर्यंत आम्हाला 80% PNG झाला असता, 20% LPG झाला असता, मग हे प्रॉब्लेम झाला नसता. आता कसं आता नवीन CFO आल्यानंतर, जाळके साहेब आल्यानंतर बरंच आम्हाला रेग्युलर 30% पर्यंत आता आम्ही क्लिअर केलेलं आहे. आता त्याच्यामुळे असंच चाललं तर मला वाटत नाहीये ठाण्यामध्ये रविवार सोमवारपर्यंत 80% तर हॉटेल बंद व्हायची शक्यता. हे गव्हर्नमेंट काय तर पर्याय करायला पाहिजे. आम्ही काही करू शकत नाही. काळा बाजार बंद करायला पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंट सांगतात 1 महिन्यासाठी स्टॉक आहे म्हणून सांगतात. आता 1 महिना काय, आज सिलेंडर नाहीये, आज 1-2 हॉटेल बंद होते. आता माझे स्वतःचे हॉटेल आहे, व्हेज हॉटेल आहे कोठारी कंपाऊंड मध्ये 27 म्हणून आहे. तो आज 1 दिवस चालवणार नाही, उद्या सिलेंडर नाही तर उद्या आम्ही हॉटेल बंद ठेवणार. दरवाढ बघा ना, 4 दिवस चालेल का 8 दिवस चालेल, 4 दिवसासाठी दरवाढ करू शकत नाही आम्ही. हे नुकसान आम्हालाच बेअर करायला लागेल. काय म्हणून पोलीस कंप्लेंट द्यायची? हो, आम्ही देणार आहे. हो, तक्रार करणार आहे आम्ही शिंदे साहेबांना पहिले हे देणार आहे. त्याच्यानंतर डुमरे साहेबांना भेटून त्यांना पण आम्ही